सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. इयत्ता 5वी नवोदय आणि स्कॉलरशिपच्या विषय अंकगणित विषयाची तयारी. आपण सर्वात महत्त्वाचा भाग संख्या ज्ञान पाहत आहोत. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या आणि संख्याचे प्रकार, संख्यावरील उदाहरणे पाहिलेली आहेत. आज आपण जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्येचा अभ्यास करणार आहोत. त्यापूर्वी मागील लेक्चरमध्ये आपण दिलेला होमवर्क, त्या प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासहित पाहूया. प्रश्न पहिला, 51 ते 60 मधील मूळ संख्या किती आहेत? पर्याय 2, 3, 4 आणि 5. 51 ते 60 मध्ये एकूण 53 आणि 59 या दोन संख्या मूळ संख्या आहेत. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे 2. दुसरा प्रश्न, 80 आणि 90 यांच्या दरम्यान संयुक्त संख्या किती? पर्याय 2, 3, 7 आणि 8. पर्याय क्रमांक आहे 7. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे 7. कारण 80 ते 90 या दरम्यान एकूण 3 मूळ संख्या आहेत. उर्वरित ज्या संख्या आहेत त्या 7 संयुक्त संख्या आहेत. प्रश्न क्रमांक 3, 11 आणि 20 मधील मूळ संख्याची बेरीज आणि संयुक्त संख्याची बेरीज यातील फरक किती? 11 आणि 20 मधील मूळ संख्या 13, 17, 19 या संख्येची बेरीज आणि संयुक्त संख्या 12, 14, 15, 16, 18 या संख्येची बेरीज. पर्याय आहेत 25, 20, 35 आणि 15. म्हणून 15 हे उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी कोणती संख्या संयुक्त संख्या आहे? पर्याय 97, 93, 89, 67. 97 ही मूळ संख्या आहे, 89, 67 सुद्धा मूळ संख्या आहे. राहिली संख्या 93 ही संयुक्त संख्या आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे 93. उदाहरण 5, पुढील संख्या मालेत पुढचे पद कोणते ते शोधा. 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23 टिंबटिंब. ह्या सर्व संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत ते प्रथम ओळखा आणि 23 नंतर येणारे पद किंवा संख्या कोणती आहे ते शोधा. पर्याय आहे 25, 27, 29, 31. 1, 3, 5, 7, 9, 11, 13 या सर्व विषम संख्या आहेत. 23 नंतर येणारी विषम संख्या 25 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे 25. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे? 61, 63, 65, 69. त्यापैकी 61 ही मूळ संख्या आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे 61. 90 आणि 100 यांच्या दरम्यान एकूण मूळ संख्या किती आहेत? 2, 1, 3, 4. 90 आणि 100 यांच्या दरम्यान एकच मूळ संख्या आहे, ती म्हणजे 97. म्हणून पर्याय क्रमांक 2 आहे उत्तर आहे 1. प्रश्न 8, 50 पेक्षा मोठी असणारी आणि 2 मूळ संख्येच्या गुणाकाराने मिळणारी खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? पर्याय 58, 55, 57, 59. यामध्ये 58 2 गुणिले 29, 55 5 गुणिले 11 म्हणजे सर्वात मोठी संख्या 58 आहे. 2 गुणिले 29, 2 पण मूळ संख्या, 29 पण मूळ संख्या, दोघांचा गुणाकार 58 आहे. सर्वात मोठी संख्या विचारलेली आहे. 58 हे उत्तर बरोबर. यानंतर आपण जोडमूळ संख्येचा अभ्यास करणार आहोत. सर्वात प्रथम जोडमूळ संख्या म्हणजे काय? को-प्राइम नंबर्स. जोडमूळ संख्येची व्याख्या समजून घेऊया. जोडमूळ संख्या समजून घेऊया. ज्या मूळ संख्येच्या जोड्यातील संख्यांना, ज्या मूळ संख्येच्या जोड्यातील संख्यात 2चा फरक आहे, अशा 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या म्हणतात.
आता 3 आणि 5 या दोन्ही मूळ संख्या आहेत, पण या दोघांमध्ये 2चा फरक आहे. 5 - 3 = 2. 11 आणि 13 दोन्ही मूळ संख्या आहेत. या 11 आणि 13 मध्ये 2चा फरक आहे. 13 - 11 = 2. आणि म्हणून 3, 5, 11, 13 यासारख्या मूळ संख्येच्या जोड्या आहेत, यांना जोडमूळ संख्या म्हणतात. 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्येच्या 8 जोड्या आहेत. त्या 8 जोड्या कोणत्या ते आपण पाहूया. 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19 आणि 29, 31. नंबर 6, 41, 43. नंबर 7, 59, 61. नंबर 8, 71, 73. अशा या जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत. दोन मूळ संख्येचा फरक 2 असला पाहिजे, तर त्या दोन मूळ संख्यांना एकत्रित जोडमूळ संख्या म्हणतात. आता पाहूया आपण 1 ते 100 मध्ये एकूण जोडमूळ संख्या 8 आहेत, हे आपण पाहिलं. मग 1 ते 10 मध्ये एकूण 2 जोड्या आहेत जोडमूळ संख्येच्या, 3, 5 आणि 5, 7. 11 ते 20 मध्ये एकूण 2 जोड्या आहेत जोडमूळ संख्येच्या, 11, 13 आणि 17, 19. 21 ते 40 मध्ये एक जोडी आहे जोडमूळ संख्येची, 29, 31. 41 ते 50 या संख्येमध्ये एक जोडमूळ संख्या आहे, 41, 43. 51 ते 70 मध्ये एक जोडमूळ संख्या आहे, 59, 61. आणि 71 ते 90 मध्ये 71, 73 यामध्ये एक जोडमूळ संख्या आहे. अशा 1 ते 100 मध्ये एकूण जोडमूळ संख्येच्या जोड्या 8 आहेत. त्यानंतर संख्या आहे सहमूळ संख्या. जोडमूळ संख्या सर्वांना समजल्या की दोन मूळ संख्येच्या जोडीमध्ये 2चा फरक असेल तर आपण त्याला जोडमूळ संख्या म्हणतो. आता सहमूळ संख्या पाहूया. सहमूळ संख्या म्हणजे काय? ज्या जोडीतील संख्यांना एक हा एकच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात किंवा सापेक्ष मूळ संख्या असेही म्हणतात. उदाहरणार्थ 3 आणि 8 या दोन संख्या पाहूया. सामायिक विभाजक म्हणजे काय? 3 बरोबर 3 गुणिले 1 मूळ अवयवाच्या स्वरूपामध्ये 3 ला भाग जाणाऱ्या संख्या 3 गुणिले 1 आहेत. म्हणजे 3 चे विभाजक 3 आणि 1 आहेत. 8 पाहूया. 8 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 1 हे 8 चे विभाजक आहेत. मग 3 आणि 8 च्या विभाजकामध्ये 1 हा एकमेव सामायिक विभाजक आहे. म्हणून 3 आणि 8 या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात, कारण 3 आणि 8 मध्ये एक सामायिक विभाजक आहे. कोणत्याही दोन क्रमवार संख्याची जोडी नेहमी सहमूळ संख्या असते. कोणत्याही दोन क्रमवार संख्या घ्या. 15 आणि 16. 15 आणि 16 मध्ये यांच्यामध्ये एकच सामायिक विभाजक आहे. 99 आणि 100 या दोन संख्यामध्ये एक हा एकमेव सामायिक विभाजक आहे, म्हणून त्या सहमूळ संख्या आहेत. दुसरे एक उदाहरण पाहूया. 6 आणि 9. आता 6 आणि 9 चे विभाजक 2, 3 आणि 1 आहेत. 9 चे विभाजक 3 आणि 1 आहे. म्हणजे आपण जर 6 चे जर मूळ अवयव घेतले 2 गुणिले 3 गुणिले 1, 9 चे जर घेतले तर 3 गुणिले 3 गुणिले 1, यामध्ये 3 आणि 1 ही विभाजक आहेत 6 आणि 9 चे. यामध्ये 1 पेक्षा जास्त 3 सुद्धा सामायिक विभाजक आहे. आणि म्हणून 6 आणि 9 ह्या दोन संख्या सहमूळ संख्या नाहीत, कारण 6 आणि 9 चे विभाजक 3 आणि 1 आहेत. म्हणून 6 आणि 9 सहमूळ संख्या नाहीत. आणखी एक उदाहरण पाहूया. 12 आणि 13. 12 चे विभाजक 2, 3 आणि 1 आहेत. 13 चे विभाजक 13 आणि 1 आहेत. 12 आणि 13 या संख्येच्या विभाजकामध्ये 1 हा सामायिक विभाजक आहे, दुसरा कोणताही सामायिक विभाजक नाही. आणि म्हणून 12 आणि 13 मध्ये एक सामायिक विभाजक आहे, आणि म्हणून 12 आणि 13 सहमूळ संख्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीने जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या यांच्यामधला फरक लक्षात घ्या.
त्यानंतर पुढचा संख्येचा प्रकार आहे तो म्हणजे त्रिकोणी संख्या. आता त्रिकोण म्हटलं की तीन बाजू तीन शिरोबिंद बंदिस्त आकृती त्रिकोण येते. मग त्रिकोणी संख्या काय आहेत, कोणत्या आहेत, कशा प्रकारच्या आहेत ते आपण पाहूया. त्रिकोणी संख्या म्हणजे ज्या संख्या टिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात त्या संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. आता टिपकेच्या स्वरूपामध्ये म्हणजे काय ते पाहूया. या त्रिकोणी संख्येच्या मांडणीत त्रिकोणाच्या तिन्ही बाजूची लांबी समान असते. इथे 1, 3, 6 आणि 10. आता इथे जर आपण विचार केला 1 ही संख्या, 3 ही संख्या, 1 2 3 टिंब आहेत. या तीन टिंबांना जर आपण बाजू जोडल्या तर त्रिकोण तयार होतो. इथे 6 संख्या पहा, 1 2 3 4 5 6 टिंब आहेत आणि जर हे आपण टिंब जोडले तर आपल्याला अशा प्रकारे त्रिकोण तयार होतो. प्रत्येक बाजूवर 3 टिंब आहेत, 1 2 3 1 2 3 1 2 3 म्हणून ह्या तिन्ही बाजू समान आहेत. इथे 10 संख्येमध्ये पहा बरं, इथे 10 बिंदू आहेत. जर आपण एक हे बिंदू जर जोडले तर आपल्याला अशा प्रकारचा एक त्रिकोण तयार होतो. म्हणजे 1 3 6 10 या प्रकारच्या संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात. मग आपण एक आकृतिबंध या ठिकाणी तयार झालेली आहे. पहिली संख्या 1 आहे. दुसरी पहा बरं, 1 अधिक 2 अधिक 3 म्हणजे 1 मध्ये जर 2 मिळवला तर 3 तयार होतात. 3 मध्ये जर 3 मिळवले तर 6 तयार होतात. 6 मध्ये जर 4 मिळवले तर 10 तयार होतात. म्हणजे या पद्धतीने 1 अधिक 2 बरोबर 3, 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 10, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 4 अधिक 5 बरोबर 15, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 बरोबर 21. टिंब टिंब यासारख्या संख्या म्हणजे त्रिकोणी संख्या. तुमच्या एक लक्षामध्ये आला असेल हा क्रम. पहा, पहिली त्रिकोणी संख्या 1 आहे. 1 मध्ये 2 मिळवा 3 होतात. 3 मध्ये 3 मिळवा 6 होतात. 6 मध्ये 4 मिळवा 10 होतात. 10 मध्ये 5 मिळवा 15 येतात. 15 मध्ये 6 मिळवा 21 येतात. 21 मध्ये 7 मिळवा 28 येतात. 28 मध्ये 8 मिळवा 36 येतात. 36 मध्ये 9 मिळवा 45 येतात. या पद्धतीने संख्या त्रिकोणी संख्या वाढत जातात. म्हणजे हा क्रम लक्षात ठेवायचा. 1 3 6 10 15 21 28 36 45 यासारख्या संख्या त्रिकोणी संख्या आहेत. मग त्रिकोणी संख्या सुद्धा काढण्याचं एक सूत्र आहे. ते पण सूत्र आपण पाहूया. त्रिकोणी संख्या पुढील सूत्राने मिळवता येतात. त्रिकोणी संख्या बरोबर लगतच्या दोन संख्येचा गुणाकार भागिले 2. म्हणजे कोणत्याही दोन क्रमागत संख्या घ्या, त्यांच्या गुणाकारला जर 2 ने भागलं तर येणारा गुणाकार हा त्रिकोणी संख्या असतो. कोणत्याही दोन संख्या घेऊया आपण. 2 आणि 3 क्रमागत दोन संख्या घेऊया. 2 गुणिले 3 बरोबर 6, 6 भागिले 2 बरोबर 3, 3 ही त्रिकोणी संख्या आहे. 3 आणि 4 क्रमवार संख्या घ्या, त्यांचा गुणाकार 3 गुणिले 4 बरोबर 12, 12 भागिले 2 बरोबर 6, 6 त्रिकोणी संख्या आहे. 4 आणि 5 दोन क्रमागत संख्या घ्या, 4 आणि 5 4 गुणिले 5 20, 20 भागिले 2 10, 10 त्रिकोणी संख्या आहे. 5 गुणिले 6 5 सकट 30, 30 भागिले 2 बरोबर 15, 15 सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे अशा पद्धतीने 1 3 6 10 15 21 28 36 45 55 टिंब टिंब यासारख्या क्रमाने येणाऱ्या सर्व संख्या त्रिकोणी संख्या असतात. त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. त्रिकोणी संख्या समजल्यावर कोणतीही संख्या जर दिली तर त्या त्रिकोणी संख्येचा पाया काढा असा प्रश्न विचारला जातो. तेव्हा दिलेली संख्या गुणिले 2 यांचा गुणाकार करून तो गुणाकार लगतच्या कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आहे त्या संख्या शोधा आणि क्रमागत दोन संख्येच्या गुणाकारापैकी लहान संख्या जी आहे ती त्या त्रिकोणाचा पाया असते. उदाहरणार्थ 45 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. 45 ला 2 ने गुणा 90 गुणाकार येतो. 90 या संख्येचा गुणाकार 9 गुणिले 10 क्रमागत संख्या आहेत. 9 गुणिले 10 या क्रमागत संख्येपैकी लहान संख्या 9 आहे. म्हणून त्रिकोणी संख्या 45 चा
पाया 9 आहे. अशा पद्धतीने त्रिकोणी संख्येचा पाया काढला जातो. आता 36 जर आपण संख्या घेतली, 36 ला 2 ने गुणा, 36 दोने 72. मग 72 गुणाकाराला 72 ही संख्या कोणत्या दोन क्रमागत संख्येचा गुणाकार आहे? तर 8 आणि 9चा आहे. 8 9 72. मग 8 गुणिले 9 या क्रमागत दोन संख्येचा गुणाकार 72 आहे. 8 आणि 9 पैकी लहान संख्या 8 आहे, म्हणून 36 या संख्येचा पाया 8 आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्रिकोणी संख्येचा पाया काढतात. त्रिकोणी संख्या 1 3 6 10 15 21 28 36 45 55 टिंब अशा अनंत त्रिकोणी संख्या आपल्याला काढता येतात. त्यानंतर चौरस संख्या. चौरस संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत आणि त्या कशा ओळखतात हे पहा. चौरस संख्या म्हणजे एका संख्येला त्याच संख्येने गुणून येणारी संख्या चौरस संख्या असते. आता या संख्या टिपक्यांनी चौरसाकार मांडणीत दाखवता येतात. सर्वात महत्वाचं, एका संख्येला त्याच संख्येने गुणून. 3 ही संख्या आहे. 3 या संख्येला जर 3 नेच गुणले तर 3 त्रिक 9 होतात. 9 ही चौरस संख्या आहे. म्हणजे अशा पद्धतीने 9 संख्या आपल्याला चौरस आकृतीमध्ये दाखवता येते. 1 4 9 16 25 36 49 टिंब यासारख्या पूर्ण वर्ग संख्या ज्या आहेत, या पूर्ण वर्ग संख्यांना चौरस संख्या असे म्हणतात. मग 11 गुणिले 11 बरोबर 121. 121 चौरस संख्या आहे. उदाहरण नंबर 1. 10 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास 10 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? पहा, पर्याय 15 28 36 21. तर 10 पर्यंत त्रिकोणी संख्या कोणत्या आहेत ते पहा. 1 1 अधिक 2 बरोबर 3 3 अधिक 3 बरोबर 6 6 अधिक 4 बरोबर 10. 10 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास 10 नंतर येणारी चौथी. आता 10 अधिक 5 बरोबर 15 15 अधिक 6 बरोबर 21 21 अधिक 7 बरोबर 28 28 अधिक 8 बरोबर 36. 10 नंतर येणारी चौथी. 15 1 21 2 28 3 36 4. म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे 36. 10 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या 36 आहे. प्रश्न दुसरा. पुढीलपैकी कोणती संख्या चौरस संख्या व त्रिकोणी संख्या सुद्धा आहे? तुम्हाला चौरस संख्या माहिती आहेत. 1 4 9 16 25 36 49 64 81 100 यासारख्या संख्या चौरस संख्या. आणि त्रिकोणी संख्या माहिती आहेत. 1 3 6 10 15 21 28 36 45 55 यासारख्या संख्या. म्हणजे कोणती संख्या चौरस संख्या आणि त्रिकोणी संख्या आहे? पर्याय 15 28 36 21. म्हणून 36 ही संख्या अशी आहे. त्रिकोणी संख्या 8 गुणिले 9 भागिले 2 4 9 36. 36 संख्या त्रिकोणी संख्या पण आहे. चौरस संख्या 6 गुणिले 6 बरोबर 36 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे 36 ही चौरस संख्या आहे. अशा पद्धतीने आज आपण जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या यांचा अभ्यास केलेला आहे. आजचा होमवर्क. प्रश्न पहिला. पुढीलपैकी जोडमूळ संख्याची जोडी कोणती? पर्याय 3 7 7 11 11 13 13 15. दुसरा प्रश्न. 1 ते 100 दरम्यान किती मूळ संख्या आहेत? 25 74 15 17. प्रश्न तिसरा. खालीलपैकी कोणती जोडी समूळ संख्याची जोडी आहे? पर्याय 21 27 44 55 35 37 39 26. प्रश्न क्रमांक 4. 33 आणि 97
यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे? नंबर 1 पर्याय, दोन्ही मूळ संख्या आहेत. 2 दोन्ही समूळ संख्या आहेत. 3 दोन्ही 11ची गुणिते आहेत. 4 दोन्ही समसंख्या आहेत. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त व विषम संख्या आहे? पर्याय 1 17, 29, 15, 97. प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी जोडमूळ संख्याची जोडी कोणती? पर्याय 29 31, 73 75, 69 71, 13 15. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती चौरस संख्या आहे? पर्याय 1 100, 2 75, 3 55, 4 200. 8 खालीलपैकी कोणती त्रिकोणी संख्या आहेत? पर्याय 1 4, 2 5, 3 35, 4 45. 9 प्रश्न क्रमांक 9, 1 4 9 16 25 36 टिंब या संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत? समसंख्या, विषम संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या. आजचा हा होमवर्क पूर्ण करा आणि मला पाठवा. ओके, बाय.